EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण करंटचे जे प्रश्न आहेत ते समोरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, परंतु थोडं लेट झाला आहे, भरपूर प्रेशर असल्यामुळे। तरी पण माझं एक म्हणणं आहे की जर वेळ भेटला तर हे प्रश्न तुम्ही निश्चित बघा। ओके, जर वेळ असेल तर, कारण की एक्झाम समोर लगेच आहे, परंतु 1 तास वगैरे जर तुम्हाला थोडं स्पीडमध्ये आणून जर व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न झाला तर बघा, जर प्रेशर वाटलं तर नका बघू। ओके, म्हणजे काय आहे, कारण की जर प्रेशर वाटलं तर उगाच हे केल्यामुळे एखादं राहिलं वगैरे असं नको व्हायला। पण जर वेळ भेटला तर निश्चित पहा। करंटचे जे प्रश्न मी तुमच्यासोबत बोललो होतो की मी शेवटी घेणार आहे, ओके, तर एक दिवस थोडं लेट झालं, 1 तारखेलाच मी टाकायला पाहिजे होते, त्याबद्दल मी क्षमा मागतो। ओके, आणि दुसरी गोष्ट जी आहे, करंटचे जे प्रश्न आहेत इम्पॉर्टन्स, ते 30 प्रश्न 50 प्रश्न मी बोललो, त्यामधले 30 प्रश्न मी बाहेर काढले आधी, की असं वाटतं की ते इम्पॉर्टन्स मला आहेत एक्झाम दृष्ट्या ते 30 प्रश्न। परंतु एक पीडीएफ जी आलेली आहे EMPSC कट्टाला, तर EMPSC कट्टाला आलेली जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा। त्या पीडीएफ मध्ये मी 50च्या 50 प्रश्न दिलेले आहेत, इथं आपण फक्त 30 प्रश्न घेणार आहे। तर प्रश्नांमधला पहिलाच प्रश्न पहा, महाराष्ट्रात 20 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्राचा पहिला राज्य वित्त आयोग स्थापन केला, तर सद्यस्थितीमध्ये कितवा राज्य वित्त आयोग आहे? 5वा। तर पहिला कधी आला होता? 20 एप्रिल 1994ला। आता मुळात लक्षात ठेवा, राज्य वित्त आयोगाबाबत आर्टिकल 243I आणि आर्टिकल 243Y, तर यामधलं आर्टिकल 243I नुसार कोण स्थापन करते? राज्यपाल दर 5 वर्षांनी स्थापन करतात। ओके, तर 243I नुसार महसुलाची विभागणी ग्रामीण सोबतच होते आणि 243Y नुसार शहरी प्रशासनाला महसुलाची काय केली जाते? विभागणी। तर कोण आहे अध्यक्ष? आता झालेले गिरिराज, विश्वनाथ गिरिराज। ओके, हा प्रश्न मी का घेतलेला आहे तर ते आपल्याला अनालिसिस मध्ये कळेल। स्पष्टीकरण पहा, तर आपल्याला 15 वित्त आयोगाचा जे स्वरूप आहे, 15 वित्त आयोग म्हणजेच काय, तो आपण आधीचा आहे तो राज्य वित्त आयोग आहे, आणि हा जो आहे हा केंद्रीय वित्त आयोग आहे आर्टिकल 280 नुसार। यामध्ये मी दोन्ही भाग कव्हर केलेले आहेत, राज्याचाही आणि केंद्राचाही। तर केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष नंदकिशोर सिंग NK सिंग हे आहेत। सदस्य अजय नारायण झा। अजय नारायण झा यांच्याबाबत आयोगाने जर प्रश्न विचारला तर येऊ शकतो, कारण असं आहे की अजय नारायण झा हे 14व्या वित्त आयोगात आधी सचिव होते। ओके, नंतर हे 15व्या वित्त आयोगात काय म्हणून आलेले आहेत? सदस्य म्हणून आलेले आहेत। ओके, तसेच हे 15व्या वित्त आयोगात शक्तिकांत दास यांच्या जागी आलेले आहेत। कोणाच्या जागी आलेले आहेत? शक्तिकांत दास। आणि शक्तिकांत दास हे RBIचे काय म्हणून गेलेले आहेत? गव्हर्नर म्हणून। ओके, तर शक्तिकांत दास यांच्या जागी 14व्या वित्त आयोगाचे सचिव जे आहेत अजय नारायण झा हे 15 वित्त आयोगात सदस्य म्हणून आले। कोणाच्या जागी आलेले आहेत? शक्तिकांत दास, अनूप सिंग, अशोक लहिरी आणि डॉक्टर रमेश चंद। आणि सचिव जे आहेत 15 वित्त आयोगाचे कोण आहेत? अरविंद मेहता। आणि 14व्याचे सचिव कोण होते? अजय नारायण झा। ओके, कोण होते? अजय नारायण झा। अध्यक्ष कोण आहे? नंदकिशोर सिंग। नेक्स्ट आहे अर्थशास्त्रातील नोबेल याबाबत योग्य विधाने ओळखा। आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनची मध्यवर्ती बँक हे प्रदान करते, बरोबर आहे। 1969 साली रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिबर्जन यांना अर्थशास्त्रातील पहिला नोबेल मिळाला। त्यानंतर पहा, इलिनर ऑस्ट्रॉम 2009 मध्ये अर्थशास्त्रातील पहिल्या महिला नोबेल विजेत्या आहेत, बरोबर आहे। 2019 साली अभिजित बॅनर्जी, इस्तर डिप्लो आणि मायकल क्रेमर यांना विभागून मिळाला आहे, हे सुद्धा बरोबर आहे। पर्याय काय येणार आहे? सर्व। ओके, तर यामध्ये बघा, अभिजित बॅनर्जी यांचे जे पुस्तक आहेत त्यामध्ये ही इमेज मी शेअर करायला लावणार आहे पीडीएफ मध्येच। ओके, तर यामध्ये बघा, पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक, सर्व पुस्तक वाचून घ्या आणि सोबत चौथं पुस्तक एक वेळ वाचून घ्या, तर पुस्तकाबाबत आपल्याला प्रश्न येऊ शकतो। तर ठीक आहे, तर हे पुस्तकं जे आहेत हे एक वेळ तुम्ही रीड करणं आवश्यक आहे। ओके, तुम्ही केलेले असतील असं मी गृहीत धरतो, त्यांचे कुठले पुस्तकं आहेत तर। नेक्स्ट आहे, हे आपल्या बॅचेस आहेत, यामधली तुम्हाला जी कुठली आवडत असेल तर ते बिनधास्त करा, आता बॅचेस करण्याचा वेळ नाही आहे। ओके, तर भविष्यात तुमचं जे आपलं कंबाईन प्रिलिम झाल्यानंतर याबाबत विचार करा। नेक्स्ट आहे प्रधानमंत्री जनधन योजना, आयोगाची सर्वाधिक आवडती योजना आहे, करंट बेस आहे, कंटिन्यू यामध्ये चर्चेत असते। ओके, तर हे प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे याबाबत डिटेल स्पष्टीकरण पण घेतलेलं आहे, प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे। खातेदारास डेबिट कार्डद्वारे या अंतर्गत रुपे डेबिट कार्ड प्रदान केलं जाते, पॉइंट लक्षात ठेवा। प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत कुठलं डेबिट कार्ड दिलं जाते? रुपे। यामध्ये अपघात विमा काढला जातो,
खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट प्रदान केला जातो। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची काय आहे, नोंद आहे। पहिल्या 5 महिन्यात महिलाद्वारे उघडण्यात आलेली खाते पुरुषांपेक्षा कशी होती, जास्त होती, हे सुद्धा बरोबर आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4। तर याबाबत थोडं एक्सप्लेनेशन आपण डिटेल पाहूया। बघा, जनधन योजना काय आहे, ती टॅगलाईन मेरा खाता भाग्य विधाता, उद्दिष्ट होतं वित्तीय समावेशनी। याबाबत आयोगानं भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत। जनधन योजनेचं उद्दिष्ट काय, जनधन योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट कधी झालेली आहे, 2014। 15 ऑगस्ट 2014ला ही योजना सुरू करायची याबाबत लाल किल्ल्यावरून काय केली होती, घोषणा। कुठल्या मंत्रालयाअंतर्गत काम करते, अर्थ मंत्रालयाअंतर्गत। नेक्स्ट बघा, बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा पूर्वी या अंतर्गत किती रुपये होती, 5,000 रुपये, तर आता किती आहे, 10,000 रुपये। हा करंटचा पॉइंट आहे, इम्पॉर्टन्स। अपघात विमा रुपे कार्ड धारकांना 2 लाख रुपये आहे, पूर्वी किती होता, 1 लाख रुपये। 30,000 रुपये लाईफ इन्शुरन्स जीवन विमा आहे, 26 जानेवारी 2015 पूर्वीच्या खातेधारकांसाठी आहे। ओके, तर यामधले चेंजेस पॉइंट हेच आहेत। ओके, नेक्स्ट आहे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम। ही योजना 1 जानेवारी 2013ला सुरू झालेली आहे, बरोबर आहे। त्यानंतर भारतामध्ये सुरुवातीला किती जिल्ह्यांमधून सुरू झाली होती, 20 जिल्ह्यांमधून, बरोबर आहे। ही योजना अंदाजित सुधारणा करणे, त्यानंतर भ्रष्टाचार काय करणे, कमी करणे, खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने होती। तसेच गव्हर्नमेंटकडून येणारा जो अनुदान आहे ते थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याबाबत ही योजना होती। ओके, तर हे लूपहोल्स लिकेज कमी करणे याबाबत हिचं मुख्य उद्दिष्ट होतं। असत्य विचारलेलं आहे, वरीलपैकी एकही नाही। तर डीबीटी बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरण योजना, अपना अधिकार अपने द्वार ही टॅगलाईन आहे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित। 1 जानेवारी 2013ला काय झाली आहे, सुरुवात। शिफारस केली होती समिती याबाबत नंदन निलकनी कार्यगट। 20 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुरू झाली होती। सर्वप्रथम गोलाप्रोल्लू आंध्र प्रदेशमधलं हे जे गाव आहे इथून सुरू झाली होती। आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूर या ठिकाणाहून नरेगा सुद्धा योजना सुरू झालेली आहे। ओके, अनुदान वाटपातील त्रुटी व भ्रष्टाचार दूर करणे हे याचं काय होतं, मुख्य उद्दिष्ट। अपना अधिकार अपने द्वार 1 जानेवारी 2013 20 जिल्ह्यांमधून प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ही योजना पेन्शन स्कीम आणि स्कॉलरशिपसाठी सुरू झाली होती। सुरुवातीची पेन्शन आणि स्कॉलरशिप पासून झालेली आहे। ओके, नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे, याला 100 वर्ष पूर्ण झाले स्थापनेला, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3, 1919। पहा, 1919च्या वारसाईच्या तहानुसार हे स्थापन केलेले आहे। किती वर्ष पूर्ण झाली, 2019ला 100 वर्ष। आपला पेपर थोडा जुना असेल या उद्देशातून हे घेतलेलं आहे। भारत हा या संस्थेचा संस्थापक सदस्य देश आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। भारत या व्यतिरिक्त WTO, IMF, वर्ल्ड बँक यांचाही सुद्धा संस्थापक सदस्य देश आहे। ह्या 2 युनोशी संलग्नित आहेत आणि ही सुद्धा युनोशी संलग्नित आहे, WTO युनोशी संलग्नित नाही। 1946ला संयुक्त राष्ट्रसंघाची ही पहिली, विशेष लक्षात ठेवा, पहिली विशेषीकृत संस्था आहे। मुख्यालय जिनिवा, WTOचं सुद्धा जिनिवा आहे, IMF वर्ल्ड बँकचं वॉशिंग्टन DC आहे। 1969 साली या संस्थेस शांततेचा काय मिळाला आहे, नोबेल सुद्धा मिळालेला आहे। ओके, तर बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कधी झालेली, 1919ला, आणि हे 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे। त्यांनी रिसेंटली जो अहवाल प्रकाशित केला होता तो आहे फ्युचर ऑफ वर्क। नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याने पहिले औद्योगिक धोरण, म्हणजे महाराष्ट्र राज्याचं औद्योगिक धोरण जे आहे, मुळात केंद्राचे काही औद्योगिक धोरण आहेत। 48चं पहिलं, 56चं दुसरं आणि 91चं तिसरं। 91चं जे आधारित होतं ते उदारीकरणावर होतं। ओके, लघु उद्योगावर विशेष भर दिला होता आणि लायसन्स प्रक्रिया यांचं विकेंद्रीकरण करणे हे मुख्य भर ठेवला होता। त्याच आधारावर 91 पासूनच हे 48-56 हे केंद्राचे आहेत। राज्याने 91 पासून काही औद्योगिक धोरणं सुरू केलेले होते। पहिलंच जे आहे हे 93ला जाहीर केलं होतं। 19 सालचं जे औद्योगिक धोरण होतं त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, पहा, GDP मधील वाटा 25% आणणे, उत्पादन क्षेत्र 12 ते 13% गाठणे, 10 लाख कोटी नवीन गुंतवणूक आकर्षित करणे व 4 मिलियन नवीन रोजगार निर्मिती करणे। आता हे एवढं शक्य होणार नाही, हे 100% दिसून येत आहे, कारण की कोरोनामुळे
प्रचंड उद्योग क्षेत्र कोलॅप्स झालेलं होतं, परंतु आपल्याला उद्दिष्ट विचारेल त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे 4. नेक्स्ट आहे, सर्वांना हा प्रश्न सुटला असेल किंवा सुटणार सुद्धा, वंदे भारत एक्सप्रेस या बाबतीत आधी आपण थोडी माहिती पाहूया. वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, स्वदेशी बनावटीची व पूर्णपणे ही स्वयंचलित पहिली ट्रेन म्हणू शकतो आपण. 18 महिन्यात या रेल्वेची काय करण्यात आली आहे, निर्मिती, म्हणून तिला ट्रेन 18 म्हणतात. जुन्या शताब्दी एक्सप्रेसची ही जागा घेणार आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, कुठल्या एक्सप्रेसची, शताब्दी. बघा या रेल्वेचे नाव काय आहे, ट्रेन 18. नवी दिल्ली ती कुठपर्यंत धावणार आहे, वाराणसी. देशात विकसित आणि निर्मित अर्ध जलदगती अशी ही पहिलीच रेल्वे आहे. मेक इन इंडिया अंतर्गत ही विकसित केलेली आहे. पर्याय क्रमांक काय येणार आहे 4. रेल्वेबाबत दुसरा एक जो पॉइंट आहे महत्त्वाचा, त्यामध्ये आहे रेल्वेचे झोन. रिसेंटली एक झोन वाढलेला आहे. ओके, 2019ला एक झोन वाढलेला आहे, तो आहे विशाखापट्टणम, दक्षिण रेल्वे संदर्भातील. ओके, आधी किती होते, 17 होते. शेवटचा कोलकाता मेट्रो झोन आहे. ओके, आणि 18वा जो आहे मेट्रोबाबतचा पहिला झोन कोलकाता, आणि तसा रेल्वेचा 17वा झोन आहे. आणि साऊथ कोस्ट रेल्वे हा जो आहे विशाखापट्टणमचा 18वा रेल्वे झोन. ओके, महत्त्वाचा लक्षात ठेवा, 18वा रेल्वे झोन हा कुठं आहे सध्या, विशाखापट्टणम. नेक्स्ट आहे अयोग्य विधान ओळखा. गट अ आणि गट ब. होलसेल प्राइस इंडेक्स WPI चे आधारभूत वर्ष 11-12 बरोबर आहे. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचे आधारभूत वर्ष 2012. SDI पहिला अहवाल कधीपासून चालू झालेला आहे, 1990. ओके, SDI केव्हापासून सुरू केलेला आहे, 1990. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI याची सुरुवात कधी झाली आहे, 2010. या बाबतीत एक पॉईंट सांगतो, आधीच्या काही कमेंट बॉक्समध्ये आलेल्या माहितीच्या आधारे सांगतो. MPI जो आहे आधी 1997 साली एक HPI होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ओके, 2000च्या दशकात OPHI ने, ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, OPHI ने हा विकसित केला. आणि 2010 पासून ओके HPI ची जागा कोणी घेतलेली आहे, MPI ने. आणि या बाबतीत पुन्हा दुसरा पॉइंट, MPI मोजणे व प्रकाशित करणे. आता मोजते, OPHI मोजते आणि UNDP पण मोजते, परंतु आयोगाचं आधीचं उत्तर जर आपण बघितलं प्रश्नाचं, तर हे काय आहे, UNDP आहे. त्यामुळे मी त्या आधीच्या प्रश्नामध्ये UNDP दिलेलं आहे. ज्यांना याबाबत डाऊट होता ही डायग्राम व्यवस्थित बघा. आणि दुसरं जे आहे सिक्युरिटायझेशन ऍक्ट, आधीच्या एका प्रश्नामधला ऍक्ट हा 2002चा आहे. चुकीने तिथे 2000 झालेला आहे, ते एक करेक्शन आहे. ओके, सिक्युरिटायझेशन ऍक्ट 2002 आणि हे एक करेक्शन नाही म्हणतायत, ही सुधारणा आहे, एक तुमच्या माहितीसाठी. ओके, आणि एक पैशाच्या बाबतीतला प्रश्न होता, तो प्रश्न चुकीचा होता, मी करेक्शन करून व्यवस्थित केलेला आहे. आधीच्या एका जे की 100 आणि 80 प्रश्नांचा व्हिडिओ आहे, त्यामधला एक पैशाचा सुद्धा एक प्रश्न आहे. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. थोडाफार डिटेलमध्ये विचार करायला इथं थोडा एरिया जो आहे आपल्याला भाग पाडतो, म्हणून तुमचा ते प्रश्नाच्या बाबतीतील थोडा अप्रोच वेगळा जातो. हा अप्रोच लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 1 फेब्रुवारी 2019-20चा अर्थसंकल्प कोणी मांडला होता. हा ट्विस्ट प्रश्न होता, म्हणून मी थोडा विचारलेला आहे. ओके, तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता, इंटरिम बजेट. अर्थसंकल्पामध्ये जी आकडेवारी असते ती मागील वर्ष, त्यानंतर चालू वर्ष आणि पुढील वर्षामधील असते. ओके, यामध्ये बघा कोणी मांडला होता, अरुण जेटली यांची तब्येत खराब होती, तेव्हा प्रचंड खालावलेली होती, यांनी मांडला नाही. त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी मांडलेला नाही. ओके, निर्मला सीतारामन तेव्हा अर्थमंत्री नव्हत्या, कोण होतं, पियुष गोयल यांनी तो अर्थसंकल्प मांडला होता. नेक्स्ट आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट 2019च्या अहवालानुसार सर्वाधिक सैन्य खर्च करणाऱ्या देशांचा क्रम लावा. तर यामध्ये हा क्रम आहे. ओके, हे तुम्ही वाचलेलं असेल असं गृहीत धरून भारत कितव्या क्रमांकावर आहे खर्च करण्यामध्ये, 3रा हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे, अमेरिका. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, बोगद्याच्या आधारात आणि एखाद्या ठिकाणाहून नदी जात असेल
त्या नदीच्या खालून हा बोगदा जाणार आणि खालून मेट्रो सुद्धा जाणार. ओके, तर अंडर वॉटर मेट्रो प्रकल्प कोणत्या ठिकाणी निर्माण होणार आहे किंवा सुरू आहे काम, तर हा आहे पहिला कोलकाता आणि दुसरं कुठला आहे पुणे, सध्या सुरू आहे पुण्यामध्ये. ओके, जे की स्वारगेटवरून आपल्या शिवाजीनगरकडे येतो मुळा मुठा नदीच्या खालून. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 14 फेब्रुवारी 2020ला पहिली खाजगी इलेक्ट्रिक बस. हाही प्रश्न तुमच्या आवडीचा आहे. कोणत्या दोन शहरादरम्यान धावलेली आहे, तर पुणे आणि मुंबई. तिचं नाव काय होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. नेक्स्ट आहे बिटकॉईनचे जनक. बिटकॉईन हे प्रचंड चर्चेत असलेली सध्या गोष्ट आहे. तर बिटकॉईन स्वीकारणारा पहिला देश हा आहे जपान. बिटकॉईन स्वीकारणारा पहिला देश कोण आहे, जपान आहे. बिटकॉईनचा जनक जो आहे तो आहे सातोशी नाकामोटो. ओके, बिटकॉईन व्यवहारांना भारतात आरबीआयने मान्यता नाकारलेली आहे. भारतामध्ये बिटकॉईन बाबत एक गर्ग समिती होती. ओके, त्यानंतर भरपूर वेळेस समित्या नेमलेल्या आहेत की बिटकॉईन व्यवहारांना मान्यता द्यायची का. ओके, तर सातोशी नाकामोटो याचं उत्तर आहे. सोबतच बिटकॉईनचं पहिलं एटीएम भारतात बेंगळुरू इथं सुरू केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी ते काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. ओके, तर याचा जनक कोण आहे, सातोशी नाकामोटो. शिवनाई हा डिजिटल करन्सीचा जनक आहे. मुळात त्याला आपण काय म्हणूया, आभासी चलनाचा. मुळात आभासी चलनाचा मूळ माणूस जो आहे तो आहे शिवनाई आणि त्यांच्या ग्रुपमधून हा बाहेर पडलेला आहे. कोण, सातोशी नाकामोटो. आणि याने कुठलं चलन आणलेलं आहे, बिटकॉईन. अजूनही हा कोणाला दिसलेला नाही म्हणतात. जपान या देशानेच मुळात बिटकॉईन आणला असं त्यांच्यावर आरोप सुद्धा होतात. 100% सेंद्रिय शेती करणारं पहिले केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे. ओके, पहिलं राज्य जर म्हटलं तर सर्वांना माहिती आहे कुठलं आहे, सिक्कीम. आणि केंद्रशासित प्रदेश जे आहे हा कुठला आहे, लक्षद्वीप. ओके, जलशक्ती मंत्रालयाने 2015ला सुरू केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य होते. यामध्ये महत्त्वाचं का आहे, जलशक्ती मंत्रालय रिसेंटली आलेलं आहे, तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ओके, कुठलं राज्य आहे, तामिळनाडू. पाहूया आपण त्याबाबतचा अनालिसिस. जलशक्ती मंत्रालय हे मे 2019 मध्ये काय केलेलं आहे, स्थापन करण्यात आलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. हे दोन मंत्रालयांच्या विलीनीकरणाद्वारे तयार केले गेले आहे. कुठले दोन मंत्रालय आहे, एक जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, हे एकच मंत्रालय आहे इथपर्यंत. त्यानंतर पाणी पुरवठा मंत्रालय व स्वच्छता मंत्रालय, म्हणजे या दोघांच्या एकत्रीकरणामधून कुठलं तयार झालेलं आहे, जलशक्ती मंत्रालय. एक्झाम दृष्ट्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मे 2019 आणि कुठले मधून विलीन झालेले ते दोन मंत्रालय. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना पहा, सुरुवात झाली ती 2015-16. कालावधी किती वर्षासाठी आहे, 5 वर्ष. हर खेत को पाणी हे ब्रीद वाक्य आहे. योजना खर्च पहा, 5 वर्षासाठी 50 कोटींची काय केली होती, तरतूद. हा खर्च शेतीची उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी केला जाईल. 5 वर्षासाठी किती रुपये खर्च आहे, 50,000 कोटीचा. अतिरिक्त 6 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणे, म्हणजे सोप्या भाषेत काय, सिंचनाखालील जमिनीचं प्रमाण वाढवणे, उत्पादन वाढवणे. तसेच 5 लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन म्हणजे मायक्रो ठिबक पाण्याची बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा काय करणे, वापर करणे. नेक्स्ट आहे एक देश एक रेशन कार्ड. या प्रायोगिक तत्वावर 4 राज्यात सुरुवात केली होती. तर यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य नव्हते. मुळात लक्षात घ्या आधी, एक देश एक रेशन कार्ड आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि गुजरात असे जोड्यांमध्ये हे सांगत आहे मी तुम्हाला. का आहे तर ते बघा, 2 क्लस्टर राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्टच्या आधारावर ही योजना सुरू केली होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्रातील लोक गुजरातमधील रेशन दुकानातून, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्ती गुजरातमधील रेशन धान्य दुकानातून रेशन खरेदी करू शकेल. गुजरातचे महाराष्ट्रात रेशन खरेदी करू शकतील, म्हणजे तिकडचे इथं येऊ शकतील आणि महाराष्ट्रातील तिथं जाऊ शकतील. म्हणजे या योजनेचं हे मुख्य काम आहे. पीडीएस जी योजना आहे, म्हणजेच रेशन धान्य दुकानाबाबतची जी सुरुवात झालेली आहे त्याला म्हणू आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, पीडीएस. ही योजना सुरुवातीला शहरी भागात सुरू झाली होती. रेशन धान्य दुकान, स्वस्त धान्य दुकान, कधी 1957ला. ओके, त्यानंतर अंमलबजावणी कोण करते पीडीएसची, भारत सरकारचा ग्राहक कल्याण व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय.
तसेच मात्र या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही मात्र कोणाकडे आहे? केंद्र शासन आणि सोबत कोणाकडे आहे? राज्य शासन. जसं की रेशन कार्ड देणे हे राज्य शासनाचं काम आहे आणि त्या रेशनपर्यंत धान्य पोहोचणे दुकानापर्यंत हे केंद्राच्या FCI मार्फत हे काम चालते. ओके, तर कुठलं राज्य नाही आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात. ओके, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात हे आहे. कुठलं नाही आहे? तामिळनाडू. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नेक्स्ट आहे 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राला किती टक्के महसुलात वाटा मिळाला आहे? तर तो आहे 6.14 आणि कर महसुलात जर म्हटलं असेल तर तो कमी आहे. ओके, तर 6.14 हे नवीन लक्षात ठेवा. सर्वाधिक UPला मिळालं आहे. बँकिंग सुधारणा विधेयक. ओके, बँकिंग सुधारणा विधेयक कशासाठी आहे? की जो बँकिंग नियमन कायदा आहे 1949 त्या अंतर्गत आधी फक्त कुठल्या बँका होत्या? सार्वजनिक क्षेत्रातील बँका. आता सहकारी बँकांवर सुद्धा नियंत्रणे आणता येऊ शकतील. तर दोन्ही योग्य. बघा, बँकिंग सुधारणा विधेयक 2020 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक मांडले होते. सर्व सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आणण्याची मागणी या विधेयकात करण्यात आली आहे. ओके, त्याने RBIच्या देखरेखीखालील 1482 शहरी आणि 58 बहुराज्य म्हणजे मल्टी स्टेट वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणे अशा सहकारी बँका आणल्या आहेत. नेक्स्ट आहे केंद्र सरकारचं SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन धोरण 2000चं ऍक्ट 2005चा आणि सेजला सुरुवात 2006ला. चायनाकडून आपण मॉडेल घेतलं. पहिला सेज जो होता कांडला गुजरात 1965चा. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करू शकते याच आधारावर पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र. सोपा प्रश्न आहे. गुजरात. याबाबत थोडं स्पष्टीकरण पाहूया. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण. ओके, इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी ची स्थापना कधी झालेली? एप्रिल 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक 2019 अंतर्गत ही काय केलेली आहे? स्थापना. मुख्यालय कुठे आहे? गांधीनगर, गुजरात. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामध्ये भारतातील वित्तीय उत्पादने जसे की बँकिंगशी संबंधित असतील, फायनान्स पैशाशी संबंधित असतील, वित्तीय सेवा, वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्था. ओके, 3 भाग आहेत. उत्पादन, सेवा आणि संस्था यांचा विकास करणे व नियमनासाठी सर्व एकीकृत एक ऑथॉरिटी यांनी तयार केलेली आहे. CCI कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. का प्रश्न विचारला हे तर बघा, हिच्या स्थापनेला सध्या रिसेंटली किती वर्ष हिच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 125 वर्ष. म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. पॉईंट लक्षात ठेवा. CII इंडस्ट्री ज्या आहेत वेगवेगळे उद्योग यांच्याबाबतची सर्वोच्च एक संस्था मानली जाते. स्थापना झाली होती 1895ला. या संस्थेच्या स्थापनेस किती वर्ष पूर्ण झाले? 125. बरोबर आहे. CII @125 बिझनेस अँड बियॉन्ड या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जातात. वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत. हा प्रश्न का विचारला आहे? तर हिला किती वर्ष पूर्ण झालेत? 125. पाहूया. CII ही एक खाजगी व्यापारी संघटना आहे. महत्वाचं आहे. गव्हर्नमेंटचं यावर नियंत्रण वगैरे काही नाही आहे. आणि सोबतच हा वकिली एक गट आहे. मुख्यालय नवी दिल्ली. 1895ला स्थापन. CII जागतिक, प्रादेशिक आणि उद्योग अजेंडा तयार करते. जागतिक लेवलचा, प्रादेशिक लेवलचा तयार करण्यासाठी व्यवसाय, राजकीय, शैक्षणिक आणि समाजातील इतर नेत्यांना गुंतवते. अध्यक्ष आहेत TV नरेंद्रन. स्थापना 1895. पॉलिसी ॲडव्होकसी. ओके, हे त्यांचं स्थापना लक्षात ठेवा 1895. सध्याचे करंटचे अध्यक्ष TV नरेंद्रन. आणि का विचारलेला आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवा. किती वर्ष पूर्ण झालेत? 125. नेक्स्ट आहे अपना युरिया सोना उगले हा ब्रँड. आता मुळात लक्षात ठेवा याचं लॉजिक काय आहे? एक की खते याला सर्वाधिक अनुदाने देत असते केंद्र सरकार. म्हणजे खतांचं अनुदान जे आहे हे केंद्र सरकारच देते आणि वीज आणि सिंचन याचं अनुदान मात्र राज्य देते. भारतात सर्वाधिक अनुदान हे रासायनिक खतांना दिलं जाते. आता खतं म्हटलं तर अपना युरिया म्हटलं तर खत काय येणार? पर्याय 1. नेक्स्ट आहे IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. याचे आधारभूत वर्ष कुठले आहे? 11-12. पर्याय क्रमांक 2. सिंगल डिजिटमध्ये जर विचारलं तर 2012. मिशन पूर्वोदय. पूर्वोदय म्हटलं तर त्याच्या नावातच आहे. कशाबाबतचं आहे? पोलाद. हे कोणत्या उद्योगाबाबत आहे? जागतिक भूक निर्देशांक महत्वाचा पॉईंट आहे. बघा, जागतिक भूक निर्देशांक 117 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? 102.
पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. तर ॲनालिसिस पाहूया. जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट IFPRI कधीपासून जाहीर करते 2006 पासून जागतिक भूक निर्देशांक काढला जातो. ओके. 2018 मध्ये वेल्ट हंगर हिल्फ, ओके, वेल्ट हंगर हिल्फ आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्फ या संस्थांतर्फे संयुक्तपणे जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित केला जातो. कोण प्रकाशित करते? तर या दोन संस्थांचे नाव लक्षात ठेवा. कधीपासून आहे? 2018 पासून. तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, भारत कितव्या स्थानी आहे? 102. आणि किती देशांच्या संदर्भात काढला तो? 117. आणि कोण काढते? IFPRI. कधीपासून काढते? 2006. नेक्स्ट आहे ब्रिक्स. ओके. तर ब्रिक्स बाबत पहा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. स्थापना कधी झालेली आहे? 2006. किती देश आहेत यामध्ये? 5 कंट्री आहेत. ओके. 2009 पासून ब्रिक राष्ट्रांच्या वार्षिक परिषदांना काय झालेली आहे? सुरुवात. कधीपासून आहे? 2009 पासून. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ब्रिक समूहात समावेश केलेला आहे. 2010ला. महत्त्वाचा पॉईंट. दक्षिण आफ्रिका आधी नव्हता. 2009 मध्ये ब्रिकची पहिली परिषद कुठं झाली होती? रशियाला झाली होती. एकेटिनबर्ग या शहरात भरली होती. 2019 ची ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये ब्राझिलिया, तर 2020 ची परिषद रशियातील सेंट पीटर्सबर्ग या शहरात होणार आहे, जे की ऑनलाईन सुद्धा झालेली असेल. या बाबतीत कन्फर्म मला सांगता येणार 2020 बाबतच्या. ओके. तर कोरोनामुळे ह्या ज्या परिषदा आहेत बऱ्यापैकी काय झालेल्या आहेत? ऑनलाईन झालेल्या आहेत. तर इथं महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, ब्रिक्स 13 ते 14 नोव्हेंबर 11वी ब्रिक्स परिषद कुठं पडली होती? पार ब्राझिलिया. बरोबर आहे. नेक्स्ट आहे भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. ब्रिक्स देशामध्ये अमेरिकेचा समावेश होतो. चुकीचा आहे. ओके. अमेरिकेचा समावेश होत नाही, त्यामुळे काय येणार? पर्याय A आणि B. ब्रिक्स देशामध्ये कोणाचा समावेश होतो? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. नेक्स्ट आहे MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत. ओके. केंद्रीय कृषी मूल्य व किमती आयोगाच्या शिफारशींच्या आधारे MSP ठरवली जाते. केंद्रीय कृषी मूल्य व किमती आयोगाचं पहिलं नाव जे आहे ते होतं कृषी मूल्य आयोग किंवा कृषी किंमत आयोग. याला मूल्य आयोग म्हणून सुद्धा ओळखतात. 1964 साली. दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय येणार? 3. 64 साली शिफारस झाली होती आणि 65 साली हा आयोग काय केला होता? स्थापन. 2019 ची पशुधन जनगणना किती होती? 1919ला पहिली झाली होती. यालाही सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. ओके. बघा, भारतामध्ये ठराविक कालावधीमध्ये पशुधन गणना केली जाते. सर्वप्रथम पशुधन गणना, ज्यांना म्हणू शकत नाही आपण, पशुधन गणना 2019-20 मध्ये करण्यात आली. 2019 मधील पशुधन गणना किती होती? 20वी होती. 20वी पशुधन गणना दोन्ही भागात झालेली आहे, शहरी प्लस ग्रामीण. राज्य शासन व केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने पार पडली. या पशुधन गणनेमध्ये 80,000 व्यक्तींचे सहाय्य घेण्यात आले. 2019च्या पशुधन गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे ऑनलाईन टॅबलेटद्वारे पार पडली होती. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने यासाठी खास सॉफ्टवेअर तयार केले होते, ज्यामध्ये माहिती संग्रहित केली होती. याला 100 वर्ष पूर्ण झाली पशुधन गणनेला, म्हणून हा आपण प्रश्न कव्हर केलेला आहे. बघा, किती पशुधन गणना होती? तर ही होती 20वी. नेक्स्ट आहे बँक ऑफ बडोदामध्ये कोणत्या 2 बँका विलीन झालेल्या आहेत? विजया बँक आणि देना बँक. ह्या 2 बँका बँक ऑफ बडोदामध्ये काय झालेल्या आहेत? विलीन झालेल्या आहेत. विजया बँक आणि देना बँक एप्रिल 2019 मध्ये. ठीक आहे. तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न या व्यतिरिक्त अनालिसिस आणि एक समोरचे जे प्रश्न आहेत त्याचे PDF ऑलरेडी आपल्या EMPSC कट्टा चॅनलवर आहे. सोबतच इतर सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती शेअर झालेली असेल. तर हे जे प्रश्न आहेत हे फक्त आणि फक्त तुम्हाला कुठेतरी एक टच भेटाव, फिनिशिंग टच भेटाव म्हणून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. आता जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तुम्ही एकदम आता शेवटच्या काळात कुठल्याही प्रकारची गडबड न करता जे आजपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्सनं अभ्यास केलेला आहे, मुळात लक्षात ठेवा, असं वाटतं आपण विसरलो आहे, परंतु
कधी कधी आपण विसरण्याच्या नादामध्ये कॉन्फिडन्स लूज करून घेतो, पण जेव्हा प्रश्न समोर येते ना तेव्हा तुम्ही 100% अटेम्प्ट करता, कारण तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स काय झालेला असतो, वाढलेला असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका की तुम्ही विसरलेले आहे. काही विसरत नाही. हे विसरलं की ते विसरलं, ते आठवण्याचा जास्त प्रयत्न केला की प्रेशर येते, आणि प्रेशर आलं की माणसाला सुचत नाही की उत्तर काय असेल. परंतु तुम्हाला जेव्हा प्रश्न समोर येईल तेव्हा 100% प्रश्न तुम्हाला सुटेल. तसेच त्यासोबतच प्रश्नपत्रिकांमध्ये काही गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगायला नाही पाहिजे, कारण की तुम्ही तेवढे मॅच्युअर्ड आहे. तुमचा रोल नंबर व्यवस्थित यामध्ये भरणे, सोबत त्याचे खालचे राऊंड जे आहेत हे व्यवस्थित करून घेणे. ओके, ह्या गोष्टी थोड्या बघा. सोबतच जे प्रश्नपत्रिकेमध्ये टिक केलेले आहेत तेच इथं राऊंड टिक होत आहेत की नाहीत याकडे पण थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक काम करा, कारण कधी कधी एक राऊंड जर खालीवर होत गेला तर सिरीज चुकते आणि त्याचा परिणाम आपल्या रिझल्टवर होऊ शकतो. म्हणजे हे थोडे प्रिकॉशनरी गोष्टी आहेत, तुम्ही घेता, परंतु थोडं मी फक्त अलर्ट म्हणून सांगत आहे. दुसरा भाग जो आहे यामध्ये ज्या सह्या करायच्या आहेत, ओके, क्लासमध्ये असलेल्या ज्या मॅडम असतील किंवा सर असतील त्यांच्या सह्यांच्या बॉक्समध्ये आपली एखाद्या वेळेस सही होऊ शकते चुकून. ओके, तर त्या गोष्टी आधीच पहा की आपल्याला स्टुडंटची स्वाक्षरी, परीक्षार्थीची की त्यांची आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही बघून व्यवस्थित तिथं काय करा, स्वाक्षऱ्या वगैरे करा. म्हणजे तिथं घाबरू नका, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फॉलो करा थोड्याफार, कारण की तुम्हाला प्रश्न जमतात हे निश्चित आहे, पण ह्या थोड्याफार फॉर्मॅलिटीमुळे जर आपल्या जमलेले प्रश्न जर वाईट होत असतील तर ते वाईट आहे. म्हणून तुमचा कॉन्फिडन्स हे 100% आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याकडे थोडं लक्ष द्या. ओके, तुम्हाला माहिती आहे हे कसं करायचं, हे तुम्हाला जमते 100%, पण मी अलर्ट म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. आणि तुमचा पेपर हा 100% खूप चांगला जाणार. ओके, आणि तुम्ही सर्वच जण पुन्हा मेन्सला भेटणार हीच मी आशा करतो, आणि तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट. आणि पेपर झाल्यानंतर आपण खूप सारी मोठी सिरीज घेतलेली आहे, तुमच्या कमेंटवरून ती गोष्ट मला कळते. तुम्ही ज्या रिप्लाय करता मला व्हॉट्सअपला सुद्धा अक्षरशः खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात मेसेज येतात थँक्यू म्हणून. तर मी तुम्हाला सांगतो की हे थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही आहे, माझं हे कर्तव्य आहे तुमच्याप्रती की काहीतरी माझ्याजवळ जी गोष्ट आहे मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे एक फक्त प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला काय झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.